राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होईल. मग त्यावेळेला सुरेश बोरसे यांची हत्या कशी झाली, पोलीस त्यामध्ये कसे नव्हते आणि नेमकं काय घडलेलं आहे याचा एक विस्तृत अहवाल कशा पद्धतीने सादर करायचा यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले पोलीस अधीक्षक व इतर कर्मचारी कामाला लागलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय गोंधळ घालताय, कोणाचा तपास करताय, तुमचं ओळखपत्र दाखवा असं विचारल्यानंतर अहंकार दुखवलेल्या एकनाथ नागरगोजे या फौजदाराने आणि वाल्मिक बेनगे या कॉन्स्टेबलने इतर गुंडांच्या मदतीने सुरेश बोरसे या शिक्षकाची हत्या केलेली आहे. आणि सगळं शासन प्रशासन कसं आहे, एकदम थंड बसत्यात आहे, नेहमीप्रमाणे आहे. आता दोन्ही बाजूचे म्हणजे सत्ताधारी आणि विरोधातले मग पालकमंत्री असतील वगैरे काय आम्ही योग्य ती चौकशी करू वगैरे 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 ते सगळं चाललेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये उघडं कोण पडलेलं आहे? खाकी वर्दीवर धुवून न निघणारे डाग पडलेले आहेत. आणि मग डाग अच्छे होते असं म्हणत वैजापूरचे पोलीस, खुलताबादचे पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातले वरिष्ठ अधिकारी हे सगळेजण एक विशिष्ट कागदपत्र तयार करण्याच्या कामाला लागलेले आहेत. म्हणायला काय आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल, एलसीबी कडे ते दिलेलं आहे वगैरे वगैरे ते सगळं केलेलं आहे. आता वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहेत, सलग 3 दिवस ज्या बातम्या येत आहेत, वार्ताहर जे प्रश्न उपस्थित करत आहेत त्या एकाही प्रश्नाचं उत्तर देण्याचं औदार्य जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखवलेलं नाही. यातच सगळं आलेलं आहे. ही सरळ बनवा बनवी आहे, पोलीसगिरी आहे. मग 30 तास उलटून जातात तरी साधा एफ-आय-आर दाखल करून घेतला जात नाही. आणि तो करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अज्ञात हल्लेखोर संशयित असं केलं जातं. जे फुटेजमध्ये सगळं दिसतंय, व्हिडिओच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरे दिसतात आहे, तरी देखील ते अज्ञात संशयित. मग 4 जणांना पकडलं जातं. त्याच्यामध्ये 2 पोलीस कर्मचारी अधिकारी हे नसतात. मग दुसऱ्या दिवशी हे 4 जण खुलताबाद कोर्टामध्ये हजर केले जातात आणि त्यांना सहजगत्या काय होतं, जामीन मिळतो आणि ते मोकाट सुटून जातात. मग आता हे सावरायचं कसं? हा जनक्षोभ जो आहे, या पब्लिक आउटक्रायला तोंड कसं द्यायचं, कागद कसे करायचे? पावसाळी अधिवेशनामध्ये आपले लोकप्रतिनिधी जे काही गोळमोळ गोळमोळ विचारतील, मग गृहमंत्री त्याला उत्तर देतील आणि विषय तिथल्या तिथं थांबेल. या दृष्टीने सगळं चाललेलं आहे, याची शंका येत आहे आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. हे पोलीस कोठडीत मारहाणीमध्ये मृत्यू झाला, अमुक झालं, हे आपण अनेक बातम्या याच्या आधी पाहिलेल्या आहेत. असंख्य घटना घडत असतात. खाकी वर्दीवाल्यांचा क्रूर अत्याचार हा काही नवा नाही. बरं, सगळेच करतात का? तर सगळे करत. मग हे अपघाताने होतं का? मग अपघाताने होतं. मग हा जो अपघात झालेला आहे की एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला वेरूळमध्ये विचारलं जात आहे, तुम्ही धोंदलगावच्या केसमध्ये आलेला आहात त्या गुंडासोबत, वाळू तस्करी करणाऱ्या त्या कोण आवारे नावाच्या माणसाबरोबर आलेला आहात. त्याचं नाव रवींद्र आहे, तुम्हाला शोधायचं त्या संदीप आवारेला. त्यांच्या दोघांमध्ये काही संपत्तीचं भांडण आहे आणि मग त्यासाठी तुम्ही फिर्याद ज्यांनी दिलेली आहे त्याच व्यक्तीला घेऊन वेरूळमध्ये येता. म्हणजे तुम्ही हद्द ओलांडता पोलीस ठाण्याची एवढी मोठी. तरी देखील खुलताबादचे पोलीस अधिकारी जे पेट्रोलिंगवर असतात वगैरे, वेरूळ इकडं तिकडं, एक अधिकारी 3 कर्मचारी, यांना काहीही कळत नाही आणि कळालं तरी त्यांना दखल घ्यावी वाटत नाही. आणि ते तिथं असले तरी त्या बोरसेंना साधं रुग्णालयामध्ये नेण्याची माणुसकी देखील ते दाखवत नाहीत. तुम्ही तुमचं बघून घ्या, हे आमचं काम नाही असं नागरगोजे मस्तवालपणे व्हिडिओमध्ये सांगतोय. त्याला त्या बोरसे कुटुंबातल्या सगळ्या महिला म्हणजे मुली, ती प्रेरणा कादंबरी, ते बोरसेंची बायको अनिता बोरसे विचारतात, अहो तुमचं काय चाललेलं आहे? आणि आपल्या
घरातल्या करत्या सवरत्या माणसाला बेदम मारहाण केली जाते, मरेस्तोर मारहाण केली जाते, आणि ते बघण्याचं दुर्भाग्य यांनी अनुभवलं. आणि मग आता ते राजकारणातले आहेत, मग ते राष्ट्रवादीचे आहेत. मग कसं आहे की अमुक कोण कसं आहे, आमदार प्रशांत बम हे कर्तव्यदक्ष आमदार लोकप्रतिनिधी, एरवी खट्ट झाले की गंगापूर खुलताबादला लगेच फोन जातो पोलिसांना, काहीतरी हे केलं जातं. परंतु ती आता काय म्हणे, सोमवारी भेटणार आहेत कुटुंबाला, सोमवारी भेटणार आहे. मग खासदार भुमरे येऊन गेले, अंबादास दानवे येऊन गेले, पालकमंत्र्यांनी निवेदन करून टाकलं, हे सगळं झालेलं आहे. वास्तविक कोणता भुरटा चोर आहे, कोण हप्ते घेतोय, कुणाची मोडस ऑपरेंडी काय आहे, जसं पोलीस अधिकाऱ्यांना माहिती असतं, तसं अधिकारी कुठं शेण खातात, काय करतात, कुठं हप्ते गोळा करतात, वाळू तस्करांकडून काय घेतात, याची सगळी माहिती लोकप्रतिनिधींना बरेचदा असते. हे सगळं अशी ही व्यवस्था आहे. याच्यामध्ये कुणाला जर दोष द्यायचा, तर तिथं कसं आहे की पकडल्यावरच तो दोष देता येतो. आता हे पोलीस अधिकारी पकडले गेलेले आहेत. एक तर विदाऊट ड्रेसमध्ये तो नागरगोजे येतो काय, तो तिथं उभा, त्याला ज्या वेळेला जाब विचारतात महिला, आक्रोश करतात आहे. आणि त्यावेळेला तो म्हणतो की आमच्या सरकारी कामामध्ये अडथळा आणू नका, हे आमचं काम आहे. मग तुझं जर सरकारी काम आहे, मग कायद्यानुसार खुलताबादच्या पोलिसांना का नाही सांगितलं की मला वेरूळमध्ये जाऊन असं असं करायचं आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्हाला कुणी हे गुंड सोबत घेऊन असं करायची, त्या रवींद्र आवारेला शोधण्याची मोहीम करायची होती, तुमचं काय चाललेलं आहे नेमकं, हे कुणी विचारायचं नाही आणि नागरिकांनी विचारायचं नाही. सुरेश बोरसे आपल्याकडे जे पाहुणे आले, त्यांच्या त्या लहान मुलांसाठी आईस्क्रीम घेण्यासाठी आणि त्यांना खोकल्याचा त्रास होत होता म्हणून औषध आणण्यासाठी ते रात्री 11च्या नंतर बाहेर पडले. आणि त्याच्यानंतर परतल्यानंतर त्यांना जे दिसलं की हे कोणतरी अनोळखी लोक आहेत. बरं, नाव पोलीस लिहिलेलं आहे एका गाडीवर, आणि एका गाडीवर नंबर नाही, खाजगी वाहनातून आलेले आहे, यांच्या अंगावर कुठलाही पोशाख नाही. हे कसं समजायचं की हे पोलीस आहे? म्हणून विचारल्यावर राग आला. ओळखपत्र दाखवा म्हटल्यावर राग आला. तू कोण विचारणारा? झाली हमरातुमरी, गाडीत कोंबलं, बेदम मारलं, त्याच्यामध्ये मृत्यू झाला. मग ज्यांनी स्वतः मारहाण केलेली आहे आणि मारहाणीमध्ये तो बेशुद्ध पडलेला इसम, त्याला दवाखान्यात नेण्याचं सौजन्य दाखवलेलं नाही, अशा या नागरगोजे आणि बेनकेचा कुठेही एफ आय आर मध्ये उल्लेख केला गेला नाही, अजूनही नाही. आणि मग आता काय की कोण ते वेगवेगळे अधिकारी, ते स्वामी भुंगे वगैरे काय ते चौकशी करतात आहे. हे सगळं दाबण्याची कशी तयारी चाललेली आहे, सगळं दिसतंय. आणि मग ज्या वेळेला प्रसार माध्यम, स्थानिक वार्ताहर वारंवार विचारत आहेत, अनेक प्रश्न विचारत आहेत, त्याचं एकाचंही उत्तर तुम्हाला साधी प्रेस नोट काढून देता येत नाही. का देता येत नाही? कोणत्या तोंडाने देणार आहात तुम्ही? कारण की वाळू तस्कर गुंड म्हणजे काय, त्याला पेढे भरो, त्याचा वाढदिवस साजरा कर, त्याला डोक्यावर घेऊन नाच, हे सगळे उद्योग आपल्याला करायचे तर अजूनच करायचे. कारण की कसं आहे की वाळूचे बेल्ट काय, अमुक काय, तमुक काय, ठेके काय, हायवा काय, बंदुका काय, हे सगळं त्यांना संरक्षण द्यायचं. त्यांना संरक्षण दिलं की आपल्याला मलिदा मिळतोच आहे. सरकारला रॉयल्टी मिळेल न मिळेल, काय होईल त्याचं ते बघून घेतील. हे सगळी मिली बघत आहे आणि त्याच्यातून हा गुन्हा घडलेला आहे. आता कसंही करून बोरसेंना जाऊन त्यांना जीवानिशी मारून टाकायचं, असं काही ठरलेलं नव्हतं. आणि तसं निघू पण नाही. पण हे झालेलं आहे, हा अपराध झालेला आहे, अक्षम्य अपराध झालेला आहे. मग याच्याविषयी जाब विचारायचा नाही. मग काय की आता तो अजून एक वेगळा विषय. मग ते शिक्षकांचं काय, ते मुख्यालय राहतात की नाही वगैरे वगैरे, जिल्हा परिषदमध्ये काय पत्र दिलं, अमुक केलं तमुक केलं, प्रशांत बम यांनी काय दिलं, दुसऱ्या आमदारांनी काय दिलं, याची एक वेगळी चर्चा सुरू आहे. मग जो मुख्यालयामध्ये म्हणजे वेरूळला शिकवत असताना, तो तिथं जिल्हा परिषदेचा शिक्षक म्हणून काम करत असताना, तो जर तुमच्या गावामध्ये राहतोय तर त्याला संरक्षण द्यायचं कोणी? बरं, दुसरा शिक्षक असो नाही तर अजून कोणी असो,
त्याला संरक्षण देण्याचं काम तुमचं आहे. आणि कसल्या जनजागरण मोहिमा काढताय, अमुक काढताय, नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. आणि नागरिक ज्या वेळेला कर्तव्यदक्षपणे विचारतो त्यावेळेला तुम्ही काय करता, त्याचा जीव घेता. हे असं चाललेलं आहे. आणि याची जोपर्यंत ही नीट चौकशी अहवाल हे तातडीने, म्हणजे प्राथमिक स्तरावर तरी प्रेस नोट काढली पाहिजे की नाही, खुलासा केला पाहिजे की नाही, तोही करायचा नाही. आणि इतकं बेटर म्हणजे गेंड्याची कातडी कशी असते हे पोलीस दाखवून देत आहेत. आणि लोकप्रतिनिधी देखील फुगत तोंड दाखलं बोलण्याऐवजी तुम्ही आदेश देऊ शकता, धारेवर धरू शकता. म्हणजे आता जसं नागरिकांनी त्या दिवशी दिवसभर आंदोलन केलं, आता ते आंदोलन पुन्हा वाढत चाललं, तर मग कसं एकमेकावर आरोप करायचे, काय ते राजकारण करतात, अमुक करतात, तमुक करतात. अरे तुमची काही जबाबदारी आहे की नाही? तुम्ही विचारा, तुम्ही धरणं धरा, तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसा, शोध घ्या ताबडतोब. एरवी तातडीने सगळ्या गोष्टीचा शोध घेतला जातो ज्या वेळेला आपल्या विरुद्ध एफ-आय-आर दाखल होतात, आपल्या विरुद्ध ओरड केली जाते. त्यावेळेला आपण कसे सही सलामत पोलिसांची मदत घेऊन तातडीने सुटतो. त्याप्रमाणे असा निकाल लावता येऊ शकत नाही का की नेमकं काय घडलेलं आहे? हे अनेक प्रश्न आहेत. आणि लोक हे सातत्याने आता विचारायला लागलेले आहेत. आता बघू पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा निघेल आणि मग नेमका त्याच्यावर गृहमंत्री काय नेमका खुलासा करतील हे आपल्याला कळेलच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.